नमस्कार अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कालचा ब्लॉग मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. जर तुम्ही बघत नसेल तर प्लीज जाऊन बघा. आणि आजचा ब्लॉग परत करण्यासाठी मी परत एक्साइटेड खूप जास्त झाले, कारण आजचा पण ब्लॉग तसंच काहीच इंटरेस्टिंग होणार आहे. तर आता झाली आहे मॉर्निंग आणि मी झोपून उठली आहे. ती माझी शक्ल नका बघू, खूप बेकार झाली आहे. देन मी ठरवलं असं आहे की आता सकाळी उठलेस तर काल मी ब्लॅकीला आंघोळ नव्हती घातली, तर मी आज ब्लॅकीला आंघोळ घालते. ठीक आहे, त्यासाठी मी थोडं पाणी गरम करते. ते पाणी गरम झाल्याच्या नंतर म्हणजे थोडंसं समोर पाणी असेल तर तिला आंघोळ करायला जास्त मजा येईल. गाईस मी तर पाणी ठेवलं आपल्याला, पण ब्लॅकीला खूप भूक लागली, मग थोडंसं असं मी तिला दूध देते. ये बाबडू ये खा, दूध पिऊ दे. त्याच्यानंतर मग आपण तिला आंघोळ पण घालायची आहे ना. गाईस पाणी तर तापतंयच, बट इकडे पण मी तुम्हाला काहीतरी दाखवते. ते म्हणजे हे ताईने केलंय, म्हणजे उकळवून ठेवलंय. आणि हे आहे ह्याची डाळ, कसली चना डाळ आहे, त्याची आम्ही पुरणपोळी बनवणार आहोत नंतर, ते मी तुम्हाला दाखवेनच. गाईस हे ब्लॅकीचं पाणी इथे बाहेर आणलंय आणि त्याला ना आम्ही असं बाहेरच आंघोळ घालतो उघड्यावर. पूर्ण तुम्हाला दाखवते कसा व्ह्यू आहे. कोंबडी वगैरे पण आहेत. तर हे सगळं आहे. मी इथे का घालते त्याचं रिझन मी तुम्हाला सांगते, ते तुम्हाला लगेचच कळेल. मी असं तिला खुल्या याच्यावर का घालते, बाथरूम मध्ये का तिला बबल घालत नाही, कारण त्याचं रिझन जे आहे ते आता तुम्हाला समजेलच. दाखवते 2 मिनिटं. ते म्हणजे हे रिझन आहे. मी याला जसं पाणी बघितलंय तशी मनुष्य आमच्या बाबलू आंघोळ करायची तुला. ये ब्लॅकी मी सांगत होते एवढं अंग घाण करायला तुला. गाईस फायनली आमची आंघोळ करून झाले. इकडे बघ बाबडू, जरा उन्हात ठेवते. उन्हात ठेवलं तर जरा म्हणजे बरं वाटेल तिला. आता गारटले पूर्ण. तर मॅडम अशा प्रकारे आंघोळ वगैरे करून उन्हातून जाऊन आता आले आहेत घरी. कुठे जाताय मॅडम? आणि ह्या मॅडम झोपल्यात. उठा सकाळ झाली. तू का त्याला पाहायला होतीस? एकदाच खायला ना पाहिजे. साखळी तोडून टाकलं ताई. काय गरज नसताना बच्चूदिगिरी सुरू आहे. ये ब्लॅकी माझ्यासोबत मस्ती कर. ये ब्लॅकी माझ्यासोबत मस्ती कर. येऊ आज मस्ती करायचा मूड नाही वाटत. मला बोलत काय होतं माहितीये काय? पुरणपोळ्या कर. शी ताई शी, सगळी काक दिसते ताई, सगळी काक दिसते तुझी. सुबह तक नवतरी कशीला पाय पायला होते बाई, पाय होते. वाटते थोडीशी वाईट वाटलं. शिवताईने मला पाहिलं, मला वाईट वाटलं. असं ते आता पुरणपोळी करायला जायचंय. मी ब्लॉग मध्ये बोलले होते लास्ट वाल्या की मी पुरणपोळी करणार आहे, कारण ते असं जरा चुकून बोलले होते. आणि खरं सांगू तर मी ब्लॉग मध्ये बोलले होते आणि मी करणार आहे. बरं मी हेल्प करणार आहे. मी पुरणपोळी नाही बनवू शकत, कारण मला पुरणपोळी बनवता येत नाही. येस गाईस, बोलायचं तोंडाचा बाजार नाही माझ्या. मी बरोबर बनवणार होती. इट्स ओके, बनवूया पुरणपोळी बनवूया, मोदक बनवूया, सगळं काही बनवूया. कालच्या मोदकाचा मोदक बनवलास तेवढं पुरलंय आम्हाला. आता आम्ही बनवतो पुरणपोळी. गाईस माझ्या खडूस बहिणीने आम्हाला प्रसाद दिलाय. हा मार्लेश्वरचा प्रसाद आहे आणि मार्लेश्वरला जाऊन मला खरंच खूप छान वाटलं. तुम्ही पण एकदा विजिट करा. छान आहे, म्हणजे बघण्यासारखं आहे. थोडंफार म्हणजे आतमध्ये ना ह्याच्यात आहे, पूर्ण कशात आहे ते ह्याच्यात आहे, आतमध्ये दगडात आहे आणि खरंच खूप छान आहे ते. बघू शकतो तुम्ही. आणि हा ना ते काकी काय बोलल्या की हा प्रसाद फक्त त्यांच्या इथेच मिळतो, बाकी कुठे नाही मिळत. बट आय थिंक सो हा प्रत्येक बेकरीत मिळतो. काकीनं जरा समजून घ्यायला पाहिजे, त्यांचा पण धंदाच आहे ना. बट हा चांगला आहे, तुम्ही एकदा विजिट करा, छान आहे. आणि 2-2 ताईने केलंय. काय करते ताई? काय करते माहितीये का? ते हे करते मागाचं आपलं ज्याच्यावर माझी भांडणं झाली ना, ते मला करते ताई. काय असतं पॉटी सारखं वाटतंय या. तर हे आहे जे काय करते, छान वाले कर छानपैकी.
काय नाही, ताईने आमच्या पीठ मळलंय चांगल्यापैकी आणि हे सगळं काय काय करते मगाचपासून. मी आता करते ना, हे पीठ मळलेलं आहे. अरे मैद्याचं काम. हा मी पिठाचा एवढासा गोळा घेतला, ताई बोलली छोटा घे गोळा म्हणून. अजून थोडासा घ्यायला लागणार आहे मला वाटतं. एवढा बस ना, एवढा बस झाला. त्यातला पण असा एक गोल करून ठेवायला पाहिजे. हा केलाय मी गोल, इथे ठेवते. काहीच माझ्याने ते नव्हतं होत म्हणून मी आपली शिदी लायकीत आले आणि पोळ्या शेकवायला घेतल्या त्या. तर गॅस एवढा फास्ट केलाय, बरोबर आहे ना गॅस. आणि हे थोडं फ्राय करते बाई, बघते कसं होतंय. एवढं ना असं अशा डेंजर पोळ्या आम्ही नाही ताई कधी केल्यात. वाव छान झाले रे. ताई तर पोळ्या लाटते आणि त्या होत नाहीत बरोबर. मीच आता लाटते. तू एक काम कर, तू शेकवायला घे. नाही जमत आहे तुला. झालं काय मी केला, मी बनवणार तर बनव. ते नाही जमलं, जरा स्टोरेज फुल झालं म्हणून ते दिसलं नाही गाईस तुम्हाला. असं नाही बनवत. थांब ताई, सोड तू वरतीच जा, मी बनवते आता बघ. ही मी केलेली पोळी आहे. ऍटलिस्ट आय एम बेटर दॅन ताईने केलेली पोळी. तू जा ही शेकव मस्तपैकी. आणि मी केलेलं, अरे पुरण टाकलेलं आहे ताई यार. आता हगून ठेवलं तर कसं. चल जाऊ दे, ते मी करते. तू ही पोळी घे आणि टाक पटापट. गाईस मी पण ही आता सेकंड पोळी केली. ही पण एकदम छान आली आहे. एवढी पण काही वाईट नाही आले, पण जाम अशी मोठी झाली. बट इट्स ओके, काय नाही. तिकडे ताई शेकवते. मिऊ मिऊ ताईकडे ती शेकवते. कशी शेकवल्यात काय माहिती, मरू दे. गाईस अशी तशी ही पुरणाची पोळी झाली आहे. आणि खरं सांगू तर ह्या करताना माझी पूर्ण फाटली. ताईची पण फाटली. ताईची झिरली म्हणून ताई गेली. आणि शेवटचे तर मग मीच म्हणाले करेन. आणि ह्या आम्ही केल्यात ऑलरेडी एवढ्या सगळ्या पोळ्या. खरं सांगू तर खूप एफर्ट्स लागतात हे करण्यासाठी. ज्यांच्या मम्मा करतात ना बाई, लकी आहेत ते लोक, सच में लकी आहेत. हे किती म्हणजे टफ आहे यार करणं. एवढं इझी नाही होत आहे, पटापट नाही होत आहे बाई. हे घी आहे, हे घी पण आता लावायचं आहे. एकतर सगळा राडा झाला इथे किचनच्या ओट्यावर. यार कोण एवढं क्लीन करेल. मम्मी आता तुला क्लीन करायचं आहे हे. ठीक आहे, ही पोळी झाली. ही मी घेतली थोडीशी खायला. थोडेसे बघायचंय कशी झाली आणि कशी नाही. थोडेसे तेडा मेडा आहे बट इट्स ओके. सोयम पण मी हे ताईसमोर नाही बोलू शकत, कारण हे ताईने केलं आणि मी ताईची तारीफ तोंडावर कधीच नाही करू शकत. सॉरी. बट छान झाले. आणि मी पण याच्यात मेहनत केली, कारण लाटणं हेच खरंच खूप टास्क होतं याच्यात. म्हणजे जर पुरणपोळीत बोललो तर लाटणं आणि शेकवणं ह्याच्यावर सगळा मॅटर असतो. आणि गेम जो असतो तो पुरण करण्यावर आणि पीठ मळण्यावर. थोडक्यात खूप कष्ट लागतात करण्यात. तर पण छान झालंय, मला खूप आवडलं. काय बोलीस, परत बोल परत बोल ना. आकाशवाणी एकदाच होते. आता काय बोलली माहितीये काय, की हिला आजी सगळे म्हातारे लोक हिला जीव लावतात. काय तुला जीव लावतात? ताई साब, ताई जलसी स्टॉप, जलसी माय फुट. ओके, आजी हिला जीव लावते कारण आजी हिला ती जोक ऑन यू. नो लेट मी एक्सप्लेन. सांगते हा काय झालं, की ही आजीला पैसे देते म्हणून आजीला जीव लावते. अदरवाईज आजी तुला थुकून पण विचारणार नाही. ओके गाईस, आजचा दिवस ती पुरणपोळी करण्यात आणि फालतूगिरी करण्यातच गेलाय. तर आता आम्ही जेवतोय. तुला जमली तरी काय करायला, मी स्वतः बनवली गाईस. मी होते म्हणून ती पुरणपोळी झाली, नाही तर ती पुरणपोळी झाली नसती. ती पुरणपोळी झाली नसती गाईस. ती पुरणपोळी मी केली गाईस. पुरणपोळी मी केली. ठीक आहे, आता जेवतो जरासं. आज जेवायला काय काय बनवलंय? चांगलं बनवलं असेल जेवायला. हे लोक बघ कसा उघडा नांगडा आहे, कपडेच नाहीत. काय बनवलेत खायला?
गाईस इथे आमच्या इथे काय भेटलं हे भाजी आहे, कसली आहे माहित नाही, भाजी कसली तरी मम्मीने केली. देन ह्या आपल्या पुरणपोळ्या ज्या मी केल्या होत्या छान झाल्यात पण. आणि ही नाचणीची भाकरी, सर्वात उत्तम अशी नाचणीची भाकरी. हा भात एवढूसाच आहे, कोणाला पुरणार हातात नाही. खायला घेणार आहेस? अरे मला ताट दे दादा, ताट दे, ताट दे. हे माझं ताट आले, त्यात माझी भाकरी आली. गाईस असं वाटलं भिकारीला टाकलंय, हे चुकीचं आहे ताई. ही भाकरी बघ ना कशी आहे. एक तुकडा का तू खाल्लास नाही, एक तुकडा का दिलास मला. गाईस मस्तपैकी जेवण हे सगळं आहे, हे मी आता खाणार आहे. एकदम छान झालंय जेवण. मी एक तुकडासा खाल्ला, जरासा खाल्ला मी, मला माहिती मी मगाशी खाल्लं होतं जरासं. छान झालंय जेवण. खाऊन झाल्याच्या नंतर आपण भेटूया. जेवताना व्हिडिओ नसतो ना करायचा, फोन युज नसतो ना करायचा म्हणून. गाईस माझं जेवण झालंय. ही केलटी जेवते, हे वांदर जेवतोय, ह्या मॅडम जेवतायत. ऑब्विसली मी मम्मीला केलट वगैरे तर नाही बोलू शकत, बिकॉज ही इज माय मातृभूमी. गाईस मी आता जेवत होते, ते लोक तर अजून पण जेवतात. बट हे लोक काय बोलतात माहितीये, ब्लॅकी हरवले म्हणून. आणि त्यात मला असं काय वेगळं नाही वाटलं ब्लॅकी हरवले, कारण ब्लॅकी ऍज ऑलवेज हरवते. त्याचप्रमाणे आज पण हरवले, बट आज कुठं हरवले मला माहित नाही, पण ते असेल कुठं ना कुठं असणार. हाक दिली ना, ब्लॅकी ये, ब्लॅकी ब्लॅकी, 2 मिनिटात ब्लॅकी कम ऍट माय हाऊस. अरे ते पार्टी असेल रे ब्लॅकी, ती काकू आहे ना आमची साईडची, तिच्याकडे गेला असणार. मी तुम्हाला लिहून देते, ठीक आहे. तिला आता शोधते, तिला आणते. कुठे गेले ना काय मला समजत नाही, शोधून आणते. ती करते तिकडे काळोख असेल, मी व्हिडिओ नाही बनवू शकत तिकडे. तिला पण ना 10 वेळा हरवायची सवयच, काय बोलायचं. हा आज तिला अंघोळ घातली होती ना म्हणून ती चिडली पण असेल. त्या लोकांचं तेच चाललंय डिस्कशन. ठीक आहे जाऊया जरा शोधायला ब्लॅकीला. ब्लॅकी माझी बाबडू कुठे गेलीस. ब्लॅकी गावले, आम्ही ब्लॅकीला आणलंय. ब्लॅकीला भूक लागली असेल ना सोन्या, तुला भूक लागली असेल ना बाबडो, भूक लागली. इकडे बघ ये सोनू, पाल ते, त्याला भूकच लागली, त्याला जेवायला द्यायचं आधी. जेवायला भूक लागली असेल. आता तिने एवढं रात्री तिला ना काळोखात राहिलं, ती गेली बराच. काळोखात राहायची सवय झाली मॅडमला. आता शोधून आणलं तर मी नाही परत जाणार शोधायला तिकडे काळोखात. तिकडे कुठे माहितीये, काकूच्या पाठीमागे. काय बोलणार यार, घाला तिला खायला घाला. हो फॅमिली चॅनल ओपन केलाय मी. हे लोक आता पुरणपोळी खातात, दादा खातोय मगाची पुरणपोळी, आणि ही गवलन खाते. इकडे बघ, इकडे बघ, खाताना प्युअर माकड. जोक होता, हसायचं होतं. तेच ना. झालं. कशी झाली पुरणपोळी. शेफ इकडे आहे, शेफ इकडे बघा हो मॅडम. काका आता चांगली झाली असती तर स्वतःचं नाव. मग चांगली झाली असेल माझंच नाव घेतलं असतं मी. सगळं बरोबर केलंय. काय बरोबर केलंय, एवढं धडका आलं तोंड बघूनच तसं वाटलं आई ग. ठीक आहे. आणि हा माझा फोटो कोणी काय भाई करून ठेवला नाही माहित नाही. मग क्लास मधलं कोणीतरी काहीतरी केलं नाही. मी क्लासमध्ये विचारलं, क्लासमधलं बघितलंच नाही का. बघितलं किती वेळा बघितलं, बट नाही ते मला काही समजच नाही. खावा तुम्ही चौकास का विचारत पण नाही पाहिजे की नको. नको ऑडियन्सला विचार पाहिजे काय खावा. ही तुझी ऑडियन्स 2 रुपयावाली. हा कट करणार ते. कट करणार. माझी 2 रुपयाची ऑडियन्स आहे ना, एकदम फेमस आहे बाई. सगळी अंबानी ऑडियन्स आहे माझी. ना माझी तर कपडे वगैरे लावायचे आहेत, ते मी तुम्हाला दाखवते की माझं काय काय लावायचं आहे आणि काय काय. दिस माय ब्रदर गाईस, धाव्यानंतर. आणि मी हे सगळ्या कपड्यांच्या घड्या त्या मम्मीने घातल्या होत्या, बट ते मला ना कपाटात लावायचं आहे. कारण कपाटात जर लावल्या नाहीत ना तर ह्या घड्या जशा इथे आहेत तशाच राहणार, नाहीतर त्या घाण होणार. जसं की हा बघा, आता आलाय इथे एक घडी, म्हणजे त्याला एक कपडा पाहिजे, त्यासाठी अख्खा पूर्ण त्या घड्या विस्कटणार. आणि असं तोच नाही, ताई पण करते, मम्मी पण करते, आणि थोडं. तर हा हे आता झाल्याच्या नंतर मी ठरवते की हे सगळे कपडे आता ह्याच्यामध्ये लावून घेणार. काहीच कपडे कपाटात लावून झालेत. आता मी विचार करते की हे जे आहे ना,
हे थोडं पॅक करते, कारण सुफीला मला घ्यायचं आहे, माझी फ्रेंड जिला मी तुम्हाला उद्या मिळवेनच. आणि हा प्रसाद पण घेतला, सुफीला आणि महेकला पण घेते सोबत, कारण त्या लोकांना थोडंसं म्हणजे ते लोक माझे जे फ्रेंड्स आहेत ना ते लोक मुस्लिम आहेत, तर त्या लोकांना थोडं प्रसादी वगैरेचं काय माहिती आहे की नाही माहिती आय डोंट नो, पण मी त्यांच्यासाठी घेणार आहे. आणि मी असं ठरवलंय की पुरणपोळी पण घ्यायची सुफीसाठी, बिकॉज तिने मला आता फोन केला होता आणि मी तिला बोलले होते की मी तुला पुरणपोळी आणून देईन म्हणून, तर ती मला बोलली हां चालेल आण तू, मग आपण उद्या खाऊया. तर मी ठरवलंय हां ठीक आहे आपण घेते लगेच पुरणपोळी. तर पुरणपोळी आपण आधी पॅक करूया त्यासाठी. गाईस अशी छान मी त्याच्यावर मस्तपैकी असं घी वगैरे टाकलंय आणि ही पुरणपोळी पॅक करते मी इथे. ओके, आणि हा आता डब्बा मी माझ्या बॅगमध्ये ठेवते बिकॉज तर हो गाईज, आजचा हा असा सारा ब्लॉग होता. आजचा दिवस खरंच खूप यम गेला, म्हणजे थोडासा असा छान पण गेला, थोडासा असा धमाकड वगैरे होताच घरात. बट हां, आजचा मी ब्लॉग इथेच एंड करते, कारण मम्मी आणि ताई वगैरे सगळे झोपलेत, त्यांना परत आवाज नको माझा आणि त्यांना डिस्टर्ब नको. उठली ताई तर पूर्ण घर अंगावर घेईल. तर हो, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. नेक्स्ट व्हिडिओ येतो, बाय, टेक केअर ऑल ऑफ यू.